हाय नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि विठुरायाची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवरती सदैव राहू देत. आणि जणू काही अख्खा महाराष्ट्रच विठ्ठलमय होऊन गेलाय असं वाटतं. इतकं सुंदर असं भक्तिमय वातावरण सगळीकडे आहे. आणि दरवर्षीप्रमाणेच आमच्या घरी सुद्धा विठ्ठल रखुमाईची पूजा असते आषाढी एकादशी निमित्त. त्याचाच व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना मला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे, कारण याच्या आधीचा जो व्हिडिओ होता माझी यूट्यूब जर्नी म्हणून, तर त्याला तुम्ही सगळ्यांनी इतक्या छान छान कमेंट्स केलेत ना की माझं मन अगदी भरून आलं. इतकं छान आनंदी झाले ना मी. म्हणजे खरं तर त्या व्हिडिओला ना व्ह्यूज खूप जास्ती नाही आहेत, म्हणजे नेहमी असतात तेवढे नाही आहेत, पण तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या माझ्या सगळ्यांच्या ज्या कमेंट्स आहेत ना त्या माझ्यासाठी खूप जास्ती मौल्यवान आहेत. त्याच्यातून तुम्ही सगळ्याजणी किती प्रेम करता माझ्यावरती ते समजतं. तर खूप खूप थँक्यू. आणि आता तुम्ही बघितलं की मी तयार झाली आहे पूजेसाठी. थोडीशी तयारी मी आधी करून ठेवलेली पूजेची. आणि या पूजेसाठी आज मी खास पैठणी नेसली आहे. खरं तर असा माझा विचार नव्हता पैठणी नेसायचा असा, पण असा विचार करत होती कुठली साडी नेसू, तर हाताशी एकदम पटकन पैठणी आली. खूप वर्षांमध्ये मी ही नेसली नव्हती, म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी नेसली असेल हळदी कुंकवाला. त्याच्यानंतर मी ती नेसलीच नव्हती. तर म्हटलं चला या निमित्ताने आपण ही साडी नेसूयात. तर तुम्ही बघितलं की ब्लाऊज त्याच्यावरचा नाही आहे, कारण ही साडी आहे 20 वर्षापूर्वीची. म्हणजे 20 वर्षापूर्वी मी ही साडी घेतलेली आणि म्हणूनच ती खूप खास आहे. आणि ती नेसल्यानंतरच ना एक इतकं छान असं फिलिंग मला आलं ना, खूप छान वाटलं. तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा ही शेअर करूयात. ॲक्च्युली मी यासाठी कॉटनची साडी नेसणार होते बघा. मी त्यासाठी हे जे ऑक्साईडचे धागिने असतात ना, तर ते सुद्धा घातलेत. पण ऐन वेळेला ठरवलं की नाही, आपण ही साडी नेसूयात. आणि खरं तर आज उपवास सुद्धा आहे आणि पूजा सुद्धा आहे, ती सुद्धा गडबड आहे. तरी सुद्धा त्यातून सुद्धा मी ही साडी नेसली आहे. खरंच जेव्हा आपण असे तयार होतो ना, तेव्हा आपल्या स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं. आणि पैठणी हा तर आपल्या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. प्रत्येक स्त्रीला पैठणी आवडते, आपल्याजवळ असावी अशी वाटते. आणि खरंच एखादी जी प्युअर गोष्ट असते ना, तर ती किती वर्षानुवर्षे टिकते, म्हणजे पिढ्यानपिढ्या टिकते असं म्हटलं तरी चालेल. इतकी छान अशी ही राहिलेली आहे. चला तर आता तुम्हाला दाखवते साडी कशी आहे ते. खरं तर पैठणीमध्ये खूप सारे कलर असतात, पण हा जो कलर आहे वांगी कलर, तर तो पैठणीचा ओरिजिनल कलर म्हणून ओळखला जातो. आणि याच्यावरचा ब्लाऊज असतो ना, तेव्हा तर साडी खूपच सुंदर दिसते. पण आता साडीला बरीच वर्ष झालेत, 20 वर्ष झाले, त्याच्यामुळे ब्लाऊज तर आता काही त्याचा राहिला नाही आहे. आणि याच्यावरती मॅच होईल असा एक ब्लाऊज मी इंस्टाग्रामवरती एका साईटवरती बघून ठेवला आहे. मागवायचा आहे, पण त्याच्यामध्ये गोल्डनच कलर होते फक्त, त्याच्यामुळे मग मी तो मागवला नव्हता. म्हणजे गोल्डन कलर आणि त्याच्यावरती मोर असं होतं ते. पण याच्यावरती ते कसं दिसेल या विचाराने मी ते मागवलं नाही. तुमच्यापैकी कोणी असं वेगळा ब्लाऊज पैठणीवरती शिवला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडे गावाला ना असं डोक्यावरून पदर घ्यायला लागतो आणि पैठणी अशी छान वाटते डोक्यावरून पदर वगैरे घेतल्यानंतर. आणि मला आवडतं सुद्धा. आणि पूजेला तर नेहमी आपण डोक्यावरून पदर घेतोच. तर चला आता पूजा पण करायची आहे. तर मी अशी पोज का घेते, असं शूट का करत आहे असं तुम्हाला वाटेल, तर तो एक माझा जुगाड आहे. कारण की माझं शूट मीच करत असते. मग थंबनेलसाठी वगैरे मला फोटो लागतात ना, तर मी माझे फोटो आहेत ना, तर असा व्हिडिओ बनवते आणि त्याच्यातून स्क्रीनशॉट घेते. छान येतात असे फोटो, कारण स्वतः शूट करायचं असेल तर मग असंच करावं लागतं. तर आधी मी पूजेसाठी काय तयारी केलेली दाखवते. तर कुठलीही पूजा म्हटली ना की मला ती छान अशी मांडायला आवडते. तशा सगळ्याच पूजा असतात ते छान मांडत असते मी, पण त्यातल्या त्यात आषाढी एकादशीची आणि लक्ष्मीपूजनची जी पूजा असते ना, ती मला अगदी अशी सुंदर अशी त्याची मांडणी करायला आवडतं. मी आधी गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करायची ना, तर ते सुद्धा खूप सुंदर अशी पूजा मांडायची. आणि जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत असं सौंदर्य शोधतो ना, तेव्हा आपोआपच आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. आणि साडी नेसायच्या आधीही तयारी करून ठेवली. तर खास पूजेसाठी मी ही पितळेची काही भांडी घेतलीत. तर इतकं छान वाटतं ना पूजा करताना. ही जी पितळेची उरळी आहे ना, ती तर मला खूप आवडते. म्हणजे नेहमीच अशी फुलं त्याच्यामध्ये टाकून ठेवली ना, खूप छान वाटते. आणि हा जो थाळा आहे ना, तो पितळेचा नाही आहे, पण लुक खूप छान येतो डीमार्टमधून घेतलेला. आणि विठ्ठल रखुमाईला अभिषेक घालताना मी याच्यामध्ये ठेवणार आहे. पूजेची कितीतरी तयारी करायची असते ना, तर हे बघा ते ताट आहे. आणि हे जे हळदी कुंकवाचं आहे ना, तर ते मात्र मी संक्रांतीच्या वेळेला ऑनलाईन मागवलं होतं. हे पितळेचं नाही आहे, पण लुक तसा येतो, दिसायला खूप छान दिसतंय. आणि कोणतीही पूजा म्हटलं ना की एक वेगळाच उत्साह संचारतो माझ्यामध्ये. तर माझ्या काही मैत्रिणी मला म्हणतात सुद्धा, तू एवढी पूजापाठ कशी करायला लागली आहेस, तू एवढी आध्यात्मिक कशी झाली आहेस. तर हे सुद्धा मी तुमच्याशी पुढं शेअर करणारच आहे. त्याबरोबरच विठ्ठलाविषयी सुद्धा खूप छान गोष्टी आहेत ज्या सहसा कोणाला माहिती नसतात, त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता अहो पूजा करतायत. आणि एरवी खरं तर सकाळी लवकर पूजा होते, पण आज सुट्टी होती त्यामुळे थोडासा उशीरच झालाय. आणि ही जी मूर्ती आहे ना, किती सुंदर आहे, तुम्ही तिला जवळून पहा. खूप छान असं स्मित हास्य करणारी अशी ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. बघूनच खूप प्रसन्न वाटतं.
राधी पंचामृत आणि अभिषेक घालतायत. खरं तर विठुराया हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत. आता मनुष्याचा स्वभावच असा आहे की तो प्रत्येकाला कुठल्याही देवाला नमस्कार करतो तेव्हा स्वतःसाठी काही ना काहीतरी मागतच असतो. कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने तो देवाची भक्ती करत असतो. किंवा वेगवेगळ्या देवांच्या देवळात जरी गेलो ना तरी स्वतःसाठी गाडी, बंगला किंवा आणखी काही मागत असतो. विठ्ठलाला मात्र आपण असं कधी करत नाही बघा. कधी कोण नवस बोलतं का, कधी नारळ देतं का, किंवा मागताना सुद्धा आपण काय म्हणतो, सुखी ठेव देवराया. आणि लाखो वारकरी जे विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जात असतात वारीतून, ते कोणत्या अपेक्षेने जात असतील सांगा बरं. आणि त्यांना बघूनच ही प्रचिती येते. फक्त त्याच्या दर्शनाच्या ओढीने हे सगळे तिकडे जात असतात. तर विठ्ठलाविषयी अजून एक गोष्ट सांगते. तर विठ्ठलाची मूर्ती जर तुम्ही जवळून अशी नीट बघितली तर विठ्ठलाचे डोळे आहेत ना, तर ते असे चरणाशी झुकलेले असतात. त्याचं स्वरूप हे शांत नम्र आहे. त्याच्याकडे कुठलंही शस्त्रास्त्र नाही आहे. तर विठुरायाची नजर अशी खाली झुकलेली का असते, तर आपले जे भक्त आहेत जे त्याच्या चरणाशी येतात ना, तिथे तो बघत असतो. त्याच्या चरणांशी जो लीन होतो ना, त्याच्याकडे तो पाहत असतो. आणि विठ्ठलाचे अभंग किंवा जेव्हा गाणी आपण ऐकतो ना, तेव्हा ते आपल्याला समजतं. आणि अजून एक सुंदर गोष्ट कोणती माहितीये का, विठ्ठलाच्या कपाळी जो चंदनाचा टिळा लावला जातो त्याच्या आतमध्ये अजून एक टिळा असतो बघा, मातीसारखा काळ्या रंगाचा. तर तो का असतो सांगा. तर असं म्हणतात की पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो लोक येत असतात, रांगेमध्ये उभं राहत असतात. आणि आपल्या भक्तांना असं ताटकळत आपल्या दर्शनासाठी कितीतरी वेळ उभं राहावं लागतं. हे विठ्ठलाला पटत नाही. आपल्या भक्तांना असं ताटकळत ठेवणं त्याला आवडत नाही, तरी सुद्धा काय करणार ना. आणि म्हणून दररोज रात्री मंदिरामध्ये झाडू मारला जातो आणि जिथं हे भक्तजन उभे असतात ना, तर त्यांच्या पायाची जी माती असते ती एकत्र केली जाते, ती चाळली जाते. त्याच्यामध्ये थोडासा अबीर मिक्स केला जातो, थोडं चंद्रभागेचं पाणी मिक्स करतात आणि त्याचा टिळा विठ्ठलाला लावतात असं मी ऐकलं. आणि मला ही एवढी विलक्षण गोष्ट वाटली म्हणूनच मी तुमच्याशी ही शेअर करते. तर आता विठ्ठलाविषयी बोलता बोलता छान अशी पूजा करून झाली आहे. आणि बोलण्याच्या नादात सांगायचं राहिलं की मी सजावट कशी केली आहे, तर त्यासाठी ना मी खूप साऱ्या तुळशी आहेत ना, तर त्या आणलेल्या आणि ज्या ताटामध्ये अभिषेक घातला ना, तेच ताट पुन्हा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये सगळीकडे ह्या तुळशी आहेत त्या ठेवल्या. आणि तुळशीच्या मधोमध ही मूर्ती ठेवली आहे. इतकं छान सुंदर वाटतंय ना. विठ्ठलाला तुळस खूप प्रिय आहे आणि आजच्या दिवशी तर तुळशी वाहण्याचं खूप महत्त्व आहे. विठ्ठल रखुमाईला छान असे तुळशीचे हार सुद्धा घरीच बनवलेत बघा. ही अशी पूजा केल्यानंतर किती छान प्रसन्न वाटतंय ना. आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा खूप छान अशी पॉझिटिव्हिटी राहते. देवाचं नामस्मरण हे तुम्हाला सर्वाधिक आनंद आणि सामर्थ्य देणार आहे. आणि जेव्हा आपण अशी पूजा वगैरे करतो देवाची, देवाकडे जेव्हा आपण शांत नजरेनं बघतो ना, तेव्हा कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असण्याची नेहमी जाणीव होत राहते. आणि विठुरायाची मूर्तीच एवढी सुंदर आहे की सतत त्याच्याकडे बघत राहावंसं वाटतं. आणि हा माझा मुलगा आहे आकाश. तर आपण जेव्हा अशी पूजा वगैरे करतो ना, तेव्हा आपोआपच बघा सगळ्या घरातल्यांना सुद्धा ही आवड निर्माण होते आणि मुलांना सुद्धा आपोआपच या गोष्टी आवडायला लागतात आणि त्यातूनच मग आपोआपच चांगले संस्कार सुद्धा होतात. आणि आजकालच्या या लाईफस्टाईलमध्ये या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत. आणि या दोघांना सुद्धा मी कुर्ते घालायला लावले. आणि खरं तर एवढे कुर्ते आहेत घरामध्ये, पण आता वेळेला काही ते मिळत नव्हते, तर म्हटलं आता हे सध्या जे वरती दोन आहेत तर तेच घाला. आणि मी फक्त इथेच नव्हे, जिथे कुठे मी असेल ना, म्हणजे अगदी गावी वगैरे जरी असली ना, तरी यात्रा वगैरे काय असली ना, किंवा काही कुठला सण असला ना, तरी मी सगळ्यांना सांगत असते, चला छान छान ड्रेस घाला, साड्या घाला. तर बघा अशी पूजा केल्यानंतर घरातलं वातावरण एवढं सुंदर पॉझिटिव्ह वाटतं ना. आणि इकडे टीव्हीवर पंढरीच्या विठ्ठलाची शासकीय जी महापूजा असते ना, तर ते दाखवत होते, ते आम्ही बघत होतो. आणि इथेच ही माझ्या विठ्ठलाची पूजा. आणि पूजा झाल्यानंतर लगेचच मी याचे शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा तुमच्याशी शेअर केलेत. ही सगळी पूजा वगैरे होईपर्यंत खरं तर 11 वाजून गेले होते आणि तोपर्यंत आम्ही काही सुद्धा खाल्लं नव्हतं. तर आता मी खिचडी बनवते आहे. तर आता मी साडी नेसूनच किचनमध्ये आली आहे. त्याचं कारण सांगते की आधीचा जो मी इंट्रो बनवला ना, जे तुमच्याशी बोलले, ते अजून बोलायचं राहिलं होतं, कारण सकाळी खूप गडबड झालेली पूजा करायच्या वेळेला. तर आता लगेच पण मी शूट करू शकत नव्हते, कारण मला खिचडी पण बनवायची होती, कारण भूक पण लागलेली. तर आता ही सगळ्यांना खिचडी वगैरे देऊन झाल्यानंतर मग मी तो व्हिडिओ बनवलाय बरं का. म्हणजे बघा एक व्हिडिओ तयार करण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं की नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण असंही ना, जेव्हा मी साडी नेसते ना, तेव्हा मला ती काढावीशीच वाटत नाही. अगदी दिवसभर म्हटलं तरी मी ते साडीमध्ये राहू शकते. तर आज सुट्टी होती आणि सगळ्यांचाच उपवास होता, त्याच्यामुळे साबुदाणा वडे बनवणार होती. पण आता इतका वेळ होऊन गेला की आता ते वडे बनवण्यासाठी वेळ नाही आहे. म्हटलं खिचडी पटकन होईल म्हणून आधी खिचडी केली. खूप सुंदर अशी मोकळी धाकळी एकदम खिचडी झाली आहे. मी रात्री साबुदाणा भिजवून ठेवलेला. साबुदाणा व्यवस्थित भिजला ना की खिचडी एकदम छान मोकळी होते, अजिबात खाली चिकटत नाही. खरं तर उपवास करणं म्हणजे काहीच खायचं नसतं, फक्त फळं खायची असतात. पण काय आपली तेवढी स्ट्रेंथ नाही, त्याच्यामुळे मग आपण सगळेजण हे काही ना काहीतरी खात असतो आणि त्यातून पित्त प्रकृती असेल मग नाहीच जमत उपवास. तर आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी एवढी आध्यात्मिक कशी झाले.
तर आयुष्यामध्ये ना आपल्याला काही अनुभव येत असतात. कधी परिस्थितीनुसार येतात, तर कधी लोकांच्यामुळे येतात. तर कधी-कधी खूप स्ट्रगल करावा लागला आणि अशा वेळेला पाठीशी कोणी नव्हतं. लोकं किती स्वार्थी, स्वतःपुरती बघणारे असतात हे समजलं आणि या सगळ्यांमुळे ना खूप मानसिक त्रास, चिडचिड व्हायला लागली आणि मग आपोआपच अशा त्रासदायक लोकांच्यापासून आपण दूर जायला लागतो आणि तेव्हाच मग स्वतःची ओळख होते. आपोआप आपण भक्ती मार्गाकडे वळतो. असंच काहीसं माझ्या बाबतीत सुद्धा झालं आणि आपोआपच त्रासदायक अशा वाटणाऱ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं जमायला लागलं. स्वतःच्या कामामध्ये बिझी राहणं आणि देवाचे नामस्मरण या 2 गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेतात. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता वेळ होता म्हणून म्हटलं चला झाडांना खत देऊयात. तर हे एक सॅचेट दिसतंय, याच्यामध्ये थोडंसं खत आहे. ते मला एका नर्सरीवाल्याने दिलं होतं. बरेच दिवस झाले पण ते टाकायचं राहिलेलं. तर म्हटलं चला आज टाकून बघूयात की फुलं वगैरे भरपूर येतात असं तो म्हणालेला. मी फक्त गांडूळ खत टाकत असते, तुम्हाला माहिती आहे. तर गॅलरीमध्ये थोडासा कपड्यांचा पसारा दिसेल, तिकडे दुर्लक्ष करा कारण आता पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे गॅलरीमध्ये खूप सारे कपडे आहेत. तर आज ना बाहेर जायचं होतं एका मंदिरामध्ये, जे मला तुम्हाला खूप दिवसांपासून दाखवायचं आहे. ते म्हणजे ना, मी कोकणात राहते, तुम्हाला माहिती आहे. तर ज्यांनी कोकणची निर्मिती केली असं म्हणतात, ते भगवान परशुरामचं मंदिर आहे इथे. खूप सुंदर मंदिर आहे. तिथं मला आज जायचं होतं, पण थोडंसं लांब आहे आणि गाडी सर्व्हिसिंगला दिलेली, त्याच्यामुळे मग नाही गेलो. म्हटलं चला आज हे तरी काम करून घेऊया. तर आधी सगळी झाडं आहेत ना, त्याची माती आहे ती अशी भुसभुशीत करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये कुठलंही खत टाकायचं आहे. तर आता थोडंसं प्रत्येक झाडामध्ये टाकणार आहे. तर आता त्यानं जेवढं प्रमाण सांगितलं होतं तेवढंच मी टाकते इथं. सगळ्या बाजूनी टाकायचं. तर मी हे काम करत असताना मध्येच बघा चिवताई आली. हे जे घरटं त्यांच्यासाठी केलंय तिथं मात्र काही ते अजून राहायला आले नाहीत. इथे येतात खाण्यासाठी, म्हणजे सतत इथं येतात, पण त्या घरट्यात का नाहीत राहायला जात हे काय मला माहिती नाही. आणि हे मिक्स फर्टिलायझर आहेत असं तो बोललेला. आता बघूयात टाकून की फुलं वगैरे जास्त येतात का. येतात तशी फुलं, पण आता खूप सारी आता येत नाही आहेत. तर म्हटलं चला थोडंसं खत टाकून बघूयात. आणि हे जे 2 हँगिंगचे आहेत ना, तर ऑफिस टाईम आणि चिनी गुलाब वगैरे आहे, त्याला सुद्धा भरपूर फुलं यायची, पण आत्ता सध्या का येत नाहीत काही समजत नाही. तर म्हटलं चला याला सुद्धा थोडंसं याची सुद्धा मशागत करूयात. थोडी त्याची माती असते ना, तर ती घट्ट झालेली असते आणि खत टाकल्यानंतर ना माती परत वर खाली करून घ्यायची आणि त्याला कंपल्सरी पाणी द्यायचं. पाणी न टाकता असंच नुसतंच फर्टिलायझर टाकलं ना, तर झाडं खराब होतात. आणि खूप जास्ती पण पाणी नाही टाकायचं. तर ही जी बॉटल असते ना, अशी स्प्रे बॉटल, तर त्यानेच स्प्रे करायचं आहे पाणी. तर पटकन ह्या सगळ्या झाडांना पण पाणी घातलं. खरंच झाडांच्या मध्ये थोडा वेळ जरी आपण काम केलं ना, तरी इतकं फ्रेश वाटतं ना. आणि असं काहीतरी करत राहिलो ना, की आपलं उपवास आहे त्याकडे लक्ष जात नाही. नाहीतर असंच नुसतं बसून राहिलं की उपवासाची जाणीव होते सतत, मग काहीतरी खावंसं वाटतं. तर आता संध्याकाळ झाली आणि माझ्यासाठी मी वरीचा भात बनवणार होते, कारण मी उपवास सोडणार नव्हते. हे दोघेजण उपवास सोडणार होते, पण नंतर ते पण बोलले की नाही सोडत उपवास. म्हटलं ठीक आहे चला. आणि सकाळचा साबुदाणा पण शिल्लक होता, तर म्हटलं चला साबुदाणा वडे बनवूयात. आणि नेहमी असे बनवले पण जात नाहीत. गेल्या वर्षी बहुतेक बनवले होते, त्याच्यानंतर आता यावर्षी. खरं तर आम्हाला सगळ्यांनाच ना हे उपवासाचे असे साबुदाण्याचे प्रकार खाण्यापेक्षा रताळी वगैरे आवडतात, पण यावर्षी ना रताळी मिळाली नाहीत. म्हणजे मी बाजारात गेलेली, ती रताळी एवढी मोठी मोठी होती की सुरण नाही का रताळे तेच समजत नव्हतं, मग नाही घेतली. अशा प्रकारे खूप सुंदर दिवस होता आजचा. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह.